आणि आपली पहिल्यांदा उमेदवारी विधानसभेची मिळाली होती. त्यावेळेस साहेब पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढत होते आणि आता मात्र तुम्ही 2024मध्ये लोकसभेची पहिली निवडणूक लढताय आणि गोपीनाथगडाचं दर्शन झालं. गोपीनाथगडाचं दर्शन हा परंपरेचा भाग आहे. कुठल्याही कार्यक्रमाला, कुठल्याही शुभ कामाला जाताना मी नक्कीच गोपीनाथ मुंडे साहेबांची ही समाधी जी आहे ती सगळ्यांचं ऊर्जास्थान जसं आहे तसं आमच्या परिवारासाठी तर हे सर्वस्व आहे. तर दर्शनासाठी येते, दर्शनाला आलेली आहे आणि थोडं गंभीर आहे. आम्ही आज जरा माहीत नाही का कळत नाही, म्हणजे आम्हाला असं जो एक असतं ना, एक इलेक्शन म्हणलं एक असा ऊर्जा किंवा एक असा अंगामध्ये अशी वेगळी असते, ती काल रात्रीपर्यंत होती, आज सकाळपर्यंत होती, पण आज इकडून निघताना माहीत नाही का गंभीर आम्ही सगळे झालोय, मलाही नाही माहिती. पण आम्ही बघतोय की उमेदवारी जाहीर होऊन 1 महिना झाला असेल, त्यानंतर आपले दौरे झाले, लोकांशी संवाद झाला. काय घडलं या 1 महिन्यामध्ये, काय दिसलं नवीन? या 1 महिन्यामध्ये प्रतिसाद होता, लोकांमध्ये उत्साह होता, मला मानणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता, लोक कामाला लागलेले आहेत. आणि काय काय घडलं बघायला गेलं तर निवडणूक घडली. बेसिकली जे निवडणुकीत होतं ते सगळं झालं. जे दरवेळी आम्ही अनुभवतो जवळपास तसाच अनुभव आहे निवडणुकीचा, थोडा वेगळा यावेळी. मला वाटतं सरफेसवर बऱ्याच गोष्टी दिसत आहेत का नाही दिसत आहेत कळत नाही. पण आजची जी निवडणूक म्हणजे प्रचार आजपासून सुरुवात होईल खऱ्या अर्थाने, पण ही निवडणूक कशी असेल? म्हणजे फक्त पंकजा मुंडे विरुद्ध इतर उमेदवाराची ही निवडणूक असेल की राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा ही निवडणूक असेल की आणखी वेगळा संघर्ष असेल? खरं तर राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा म्हणता येणार नाही, कारण राष्ट्रवादी जी आहे त्यांची होती जी आमच्या विरुद्ध, ते सर्व नेते तर आमच्या बरोबर आहेत आणि त्यांच्याकडे उमेदवार नसताना ह्यांच्यातलाच एक व्यक्ती तिथे जाऊन लढतोय. त्यामुळं राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी एक निवडणूक होईल असं मला वाटतं. त्याच्यामध्ये आणि एक भारतीय जनता पार्टी म्हणण्यापेक्षा एक वर्षानुवर्षे जो पारंपरिक मुंडे विरुद्ध मुंडे असे एक गट असं होईल. आणि असं मला वाटतं हे 2 निवडणुका होतील. लोकसभेची निवडणूक आहे, नॅशनल इश्यूवरती 2 राष्ट्रवादीतली एक निवडणूक होईल आणि एक आमची नेहमीची निवडणूक होईल. इश्यू नॅशनल असायला पाहिजेत असं म्हणतात लोकसभा निवडणुकीमध्ये, पण तुमचा अनुभव काय सांगतो? दुर्दैवाने इश्यू विकासाचे नॅशनल हे नसतात लोकसभेमध्ये, असा माझा अनुभव आहे. आणि असंच दिसतं इथे सुद्धा लोकांनी विकासाच्या लार्जर पिक्चरकडे पाहावं अशी अपेक्षा निवडणुकीत असते, किमान लोकसभेच्या निवडणुकीत, आणि ते पाहतील अशी अपेक्षा आहे मला. नाही, कोणी नाही, हे चुकीचं कोणी काहीतरी बातम्या देऊ नका, असं कोणी नाही. आम्ही कोणाला त्रास दिला नाही, कारण आता उद्या मतदान आहे 26 तारखेला. तर जेव्हा मतदानाचा जिथे टप्पा आहे तिथे सगळं फोकस झाली आहे शक्ती, सगळे नेते तिकडे गेलेले आहेत. आमचं मतदान 13 मेला आहे. नाही, असं काही नाही. पण आम्ही प्रतिसाद बघतोय की आम्ही रस्त्याने काही गाड्या बघितल्या, आतापासून लोक तयार झालेत. हे पहिल्यांदा होते, मागच्या 1 महिन्यामध्ये आम्ही बघतो की तुम्ही लोकांना येऊ नका सांगताय, लोक थांबत होते. आज मात्र उलट चित्र दिसतंय. लई लोक येत आहेत. आता फॉर्म भरायला मी असं ठरवलं होतं की नुसताच फॉर्म भरायचा आणि रॅली नाही करायची किंवा सभा नाही करायची, पण लोकचा जो अंदाज मी घेतला की नुसता फॉर्म भरताना येणाऱ्या संख्याला ऍड्रेस कसं करायचं, म्हणून मग ठरवलं की सभा घ्यायची. गर्दी सिग्निफिकंट असेल मुळात कार्यकर्त्यांची तर गर्दी असेल. कार्यकर्ते तर येतील ना, त्यांना प्रेरणा काय आहे, आपला नेता फॉर्म भरतोय तर कार्यकर्ते तर येतील. सिग्निफिकंट असेल असं मला वाटतं. जनरली माझे कार्यक्रम जेवढे सिग्निफिकंट असतात तेवढेच असेल, आचारसंहितेचे पालन करून. नक्की. तर आपण बघतो की आचारसंहितेचं पालन करून ही गर्दी सिग्निफिकंट असेल का नाही हे सांगतायत पंकजा मुंडे. आणि एक खरं आहे की एक भावनिक वातावरण आज मुंडे कुटुंबामध्ये बघायला मिळालं, कारण 2009मध्ये ज्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी पहिली लोकसभेची निवडणूक लढली होती आणि त्याचवेळी पंकजा मुंडे ह्या पहिल्या विधानसभेच्या उमेदवार होत्या. त्यानंतर कुटुंबाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या घटना घडल्या. आज मात्र सगळं कुटुंब पंकजा मुंडे सोबत आहे. मात्र एक भाऊक कुटुंब गोपीनाथगडावरती आपल्याला पाहायला मिळालं. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, गोपीनाथगड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.